पिंपरी चिंचवडमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच अनेक भागातील सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था समोर येते। काही ठिकाणी स्वच्छतागृह बंद अवस्थेत असतात, तर काही ठिकाणी साफसफाईचा अभाव, पाण्याची कमतरता आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झालेत। विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना याचा मोठा फटका बसत असल्याचं चित्र समोर आहे। दरम्यान शहरातील वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणामुळे मूलभूत सुविधांवर प्रचंड ताण निर्माण झालाय। ड्रेनेज समस्या, दूषित पाणी, अस्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांकडे होणारं दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। अनेक भागांमध्ये स्वच्छतेचे दावे फोल ठरत असल्याची टीका होत असून प्रशासनाने केवळ घोषणापुरतच न थांबता प्रत्यक्षात उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून स्वच्छ शहराचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित देखभाल, स्वच्छता आणि सुरक्षिततेकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरणार का, हे आता बघण्यासारखं राहील। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।